मध्ययुगीन भारताची वाङ्मयीन साधनं किंवा लिखित साधनं या प्रकरणामध्ये आपण माहिती याची पाहत आहोत. मध्ययुगीन कालखंडाचा अभ्यास करण्यासाठी त्या कालखंडातली लिखित साधनं मोठ्या प्रमाणावर आपल्याला पाहायला मिळतात आणि साधनाच्या माध्यमातून त्या कालखंडाचा इतिहास हा स्पष्ट करावा लागतो. मध्ययुगीन कालखंडातली अलिखित साधनाबरोबरच लिखित साधनं ही मोठ्या प्रमाणावर असल्याचे आम्हाला पाहायला मिळतात. या लिखित साधनामध्ये प्रामुख्याने मध्ययुगीन कालखंडाचा अभ्यास करण्यासाठी फारसी आणि अरबी या भाषेमध्ये मोठ्या प्रमाणावर साधनं उपलब्ध आहेत आणि याच भाषाबरोबर त्या भागातल्या प्रादेशिक भाषेमध्येही काही साधनं आम्हाला पाहायला मिळतात. या सर्व साधनाच्या माध्यमातून त्या कालखंडातला इतिहास आम्हाला अभ्यासता येतो. लिखित साधनाच्या माध्यमातून मध्ययुगीन कालखंडामध्ये जे झालेले बदल आहेत, सामाजिक, धार्मिक, राजकीय, आर्थिक, सांस्कृतिक जीवनामध्ये जे काही चढ उतार त्या कालखंडामध्ये झाले, त्याचा अभ्यास आम्हाला या लिखित साधनाच्या माध्यमातून करता येतो. आणि जोपर्यंत या साधनाचा अभ्यास करत नाही तोपर्यंत या कालखंडातली वस्तुस्थिती किंवा माहिती आम्हाला स्पष्टपणे मांडता येत नाही किंवा त्या कालखंडातली माहिती आम्हाला आत्मसात करता येत नाही. त्या कालखंडातली माहिती प्राप्त करण्यासाठी, मानवी जीवनातले चढ उतार पाहण्यासाठी, राजकीय उलथापालथ, त्याचबरोबर आर्थिक परिस्थिती, समाज जीवन, व्यापार उद्योगातली प्रगती अधोगती या सर्व गोष्टीचा अभ्यास या साधनाच्या माध्यमातून आम्हाला पाहावयास मिळतो. मग या लिखित साधनाचा अभ्यास करण्यासाठी जी फारसी भाषेमधली जी काही साधनं आहेत त्याचा आपण माहिती घेऊ. जे पहिलं साधन आहे ज्याला आपण म्हणतो लिखित साधनामध्ये की फारसी साधन. सुलतानशाहीचा अभ्यास करण्यासाठी हसन निजामी या व्यक्तीने लिहिलेला जो ग्रंथ आहे त्या ग्रंथाचं नाव आहे ताज उल मासीर. या ग्रंथाच्या माध्यमातून सुलतानशाहीचं धोरण आणि त्याचबरोबर त्याची कामगिरी म्हणजे सुलतानाचे धोरण आणि कामगिरी याचं वर्णन आपल्याला या ग्रंथाच्या माध्यमातून पाहायला मिळतं. त्याचबरोबर सुलतान काळातील प्रशासन व्यवस्था, सामाजिक जीवन या स्थितीची, आर्थिक जीवन या स्थितीचा अभ्यास करण्यासाठी याच काळातला दुसरा एक ग्रंथ आहे तबलकात ए नासिर नावाचा. म्हणजेच सामाजिक जीवन आणि आर्थिक स्थिती आणि त्याचबरोबर त्याची प्रशासन व्यवस्था या तिन्हीवर प्रकाश टाकण्यासाठी या ग्रंथाचा उपयोग किंवा या साधनाचा उपयोग केला जातो. त्याचबरोबर शम्स ए सिराज आफिफ याने तारीख ए फिरोजशाही हा ग्रंथ लिहिला. या ग्रंथामध्ये आमीर उमरावाच्या जीवनाचं वर्णन आलेलं आहे. मग हे आमीर उमराव कोण होते? तर साधारणतः राजाच्या दरबारातले जे काही मंत्री असतील, जे पदाधिकारी असतील, त्याला या कालखंडात आमीर उमराव असं म्हटलं जात असत. म्हणजे एक उच्च दर्जाचे व्यक्ती, राजकीय व्यक्ती म्हणून यांच्याकडे पाहिलं जात होतं. आणि या आमीर उमरावाचं जीवन कशा प्रकारचं होतं, त्यांची आर्थिक परिस्थिती कशा प्रकारची होती, त्या सर्व गोष्टीचं वर्णन या ग्रंथामध्ये आपल्याला पाहायला मिळतं. आणि त्याचबरोबर बाबराच्या जीवन आणि कामगिरीची माहिती मिर्झा हैदरने तारीख ए रशिदी या ग्रंथामध्ये अंकित केलेली पाहायला मिळते. मग बाबराचा जन्म कुठं झाला, बाबराने भारतावर आक्रमण का केलं, त्याचं जीवनचरित्र, त्याच्याविषयीची संपूर्ण जी माहिती आहे ती या ग्रंथामध्ये आम्हाला पाहायला मिळते. त्याचबरोबर गुलबदन
बेगमने हुमायून नावाचा एक ग्रंथ लिहिला आणि त्या ग्रंथामध्ये असं सांगितलं की बाबर हा सदाचारी होता, तो मानवतावादी होता. याच्याविषयीचं वर्णन त्याच्यामध्ये त्या ग्रंथामध्ये केलेलं आपल्याला पाहायला मिळतं. आणि म्हणून त्या व्यक्तीचं चरित्र असेल, त्याची वर्तणूक असेल, त्याचबरोबर त्याची प्रशासन व्यवस्था असेल, त्याची महत्वाकांक्षा असेल, विचार करण्याची शक्ती असेल, धार्मिक जीवन असेल, समाज जीवन असेल, त्या गोष्टीचा अभ्यास याच्या माध्यमातून आम्हाला करता येतो. त्याचबरोबर त्याच्यानंतरचं लिखित साधन म्हणून ज्या साधनाकडे आपण पाहतो ते साधन आहे नंबर 2चं साधन म्हणून त्याच्याकडे पाहतो आम्ही. क्रमांक 2 वर ते साधन आहे ती सरकारी कागदपत्र. मोगल कालखंडातली माहिती किंवा मध्ययुगीन कालखंडातली माहिती घेण्यासाठी त्या कालखंडातली जी सरकारी कागदपत्र आहेत ही महत्वाची साधनं म्हणून आज आम्ही त्याचा उपयोग करतो. कारण मोगल बादशाहच्या काळामध्ये जे कामकाज चालत असत तर आम्ही त्या कामकाजाला इतिवृत्त असं म्हणतो. ती या स्वरूपाची सरकारी जी काही बातमीपत्र आहेत, जी कागदपत्र आहेत, मग दरबारातली जी काही कामकाजाची पद्धत आहे, कामकाजाच्या ज्या नोंदी आहेत, जे फरमान आहेत, हुकूम आहे, त्याचबरोबर एखाद्या गोष्टीची केलेली जी चौकशी आहे, आदान प्रदान आहे, या प्रत्येकाचं वर्णन या फरमानामध्ये, या सरकारी कागदपत्रामध्ये आपल्याला पाहायला मिळतं. परंतु हे सरकारी कागदपत्र तयार करण्याचं काम त्या कालखंडातले कारकून त्या दरबारामधले करत असत. ते कारकून त्या कामाची तपशील पूर्ण तयार करून ठेवत असत. त्या पद्धतीच्या नोंदी ते घेत असत. मग राजा दरबार भरवल्यानंतर कुणाच्या काही अडी अडचणी, प्रश्न असतील, जे काही तक्रारी असतील, त्या तक्रारी त्या राजापर्यंत जायच्या आणि राजा तो तक्रारी ऐकून घेत असत, वाचत असत आणि त्यानंतर विचार विनिमय करून तो दुसऱ्या दिवशी त्याच्यावर निर्णय घेत असत. आणि निर्णय घेतल्यानंतर मग योग्य काय, अयोग्य काय, त्याला मान्यता द्यायची, अगर नाही द्यायची, याच्याविषयी विचार विनिमय केला जात असत. आणि मान्यता देत असताना अशी जी कागदपत्र आहेत, अशा ज्या बातम्या आहेत, अशा बातम्याला या कालखंडामध्ये अखबारात ये दरबार म्हणजेच अखबारात ये दरबार म्हणजे दरबारातली कागदपत्र या नावाने ती प्रचलित असत. आणि म्हणून यालाच अखबारात ये दरबार ये मुआला या नावाने संबोधले जात असत. त्याचबरोबर ही जी कागदपत्र आहेत, आग्रा, गुजरात या ठिकाणच्या दरबारामध्ये ही कागदपत्र आम्हाला सापडतात. आणि या कागदपत्रावरून त्या कालखंडामध्ये दरबारामध्ये घेतलेले जे काही निर्णय असतील, जे प्रश्न असतील, लोकांच्या अडीअडचणी असतील, समस्या असतील, जे काही प्रश्न असतील, दरबारामध्ये सोडवलेले काही हे असतील, त्याच्याविषयीची माहिती या कागदपत्राच्या माध्यमातून आम्हाला पाहावयास मिळते. आणि एक महत्वाचं साधन म्हणून या कालखंडातलं या सरकारी कागदपत्राकडे पाहिलं जातं. त्याच्यानंतर जे तिसरं लिखित महत्वाचं साधन म्हणून ज्या साधनाकडे आपण पाहतो ते आहे पत्रसंग्रह. म्हणजे पत्रसंग्रह म्हणजे नेमकं काय? तर लिखित साधनामध्ये पत्रसंग्रह एक महत्वाचं साधन म्हणून या कालखंडातलं महत्वाचं साधन म्हणून त्याच्याकडे आम्ही पाहतो. मध्ययुगीन कालखंडाचा अभ्यास करण्यासाठी पत्रसंग्रहाचाही मोठ्या प्रमाणावर आम्हाला उपयोग करून घेता येतो किंवा त्या साधनाच्या माध्यमातून त्या कालखंडातली माहिती आम्हाला व्यक्त करता येते, माहिती प्राप्त करता येते. आणि म्हणून एक पत्रसंग्रह एक महत्वाचं साधन आहे असं आपल्याला म्हणता येतं. हे पत्रसंग्रह ज्याला आपण म्हणतो, अलीगड मुस्लिम विद्यापीठ आहे या ठिकाणी जरीदा ये प्रवीण ये
ये सुलतानीत ये दिल्ली या पत्राचा एक संग्रह आहे. हा जो पत्राचा संग्रह आहे हा पूर्ण हस्तलिखित आहे. या साधनावरून या पत्र संग्रहावरून आम्हास सम्राट अकबर या व्यक्तीच्या राज्यकारभाराचे आणि धार्मिक धोरण याची माहिती या पत्र संग्रहाच्या माध्यमातून आम्हाला प्राप्त होते. त्याच्यानंतर हैदराबादचं सर सालारजंग संग्रहालय आहे. या संग्रहालयामध्ये गुलदस्ता ये प्रवीण ये जहांगीरी या नावाचा एक पत्रसंच. मग या पत्रसंचनावरून आम्हाला काय माहिती मिळते तर आम्हास या पत्र संचयातून किंवा संग्रहातून सुलतान वंशाची माहिती आम्हाला पाहायला मिळते. भारतामध्ये मोगलांच्या अगोदर सुलतान वंश होता त्याची माहिती आम्हाला पाहायला मिळते. आणि त्याचबरोबर या सुलतानाचं दक्षिण भारताविषयीचं जे धोरण आहे त्याची माहिती आम्हाला पाहायला मिळते. त्याचबरोबर दक्षिण भारतामध्ये याचा विस्तार कसा झाला त्याची माहिती मिळते. त्याच्यानंतर लंडनमध्ये एक इंडिया हाऊस नावाचं एक तिथे एक संग्रहालय आहे. त्याच्यामध्ये इन्शा ए हरकरन या नावाचा एक पत्र संग्रह आहे. या पत्र संग्रहाच्या माध्यमातून 17व्या शतकातील परिस्थितीचं वर्णन या पत्र संग्रहाच्या माध्यमातून आम्हाला पाहायला मिळते. त्याचबरोबर सर जदुनाथ सरकार यांच्या संग्रहालयामध्ये मनुष्य हा संग्रह आम्हाला पाहायला मिळतो. आणि हा जो संग्रह आहे हे सम्राट औरंगजेबाच्या कारकिर्दीची माहिती आम्हाला या पत्र संग्रहाच्या माध्यमातून आम्हाला प्राप्त होते. या पत्र संग्रहाच्या माध्यमातून औरंगजेबाचं धार्मिक धोरण आणि साम्राज्य विस्ताराची महत्वाकांक्षा याच्याविषयीची माहिती प्राप्त होते. त्यानंतर रुक्कात ए आलमगिरी व रुक्कात ए कारामाईन हा 281 पत्राचा संग्रह आहे. यात शहाजहान आणि औरंगजेब या दोघांविषयीची माहिती या पत्राच्या संग्रहाच्या माध्यमातून आम्हाला पाहायला मिळते. त्याचबरोबर गहखरे या व्यक्तीने संग्रहित केलेली फारसी भाषेतली मोठ्या प्रमाणावर जी कागदपत्र आहेत जी साधनं आहेत ज्या पत्राचा संग्रह आहे या पत्राच्या संग्रहावरून त्या कालखंडातली राज्यव्यवस्था साम्राज्याचं धोरण आर्थिक आणि सांस्कृतिक जीवनाची माहिती या कागदपत्राच्या आधारे आम्हाला प्राप्त होते. आणि म्हणून या पत्र संग्रहाच्या माध्यमातून त्या कालखंडातली सामाजिक असेल धार्मिक असेल राजकीय असेल प्रशासकीय असेल त्याचबरोबर आर्थिक जीवनाची माहिती या पत्र संग्रहाच्या माध्यमातून प्राप्त होते. आणि या माहितीच्या आधारावरच त्या कालखंडाच्या इतिहासाची निर्मिती झालेली आम्हाला पाहायला मिळतो किंवा इतिहासामध्ये झालेल्या घटनांची माहिती या साधनाच्या आधारे आम्हाला व्यक्त करता येते. त्या कालखंडामध्ये घडलेल्या ज्या घटना आहेत त्याची परिपूर्ण माहिती या साधनाच्या माध्यमातून आम्हाला पाहायला मिळते. म्हणून साधनाचा अभ्यास केल्याशिवाय त्या कालखंडाचा आम्हाला अभ्यास करता येत नाही. मग आपण म्हणतो असं की या कालखंडामध्ये त्या साधनाची काय गरज आहे. मध्ययुगीन कालखंडातली साधना आहे त्या कालखंडाची सामाजिक धार्मिक राजकीय परिस्थिती जीवनात झालेले बदल असतील त्याची आज काय गरज आहे. ज्या आम्ही पूर्वी चुका केल्या त्या यापुढे चुका होऊ नये हाच उद्देश
या साधनाच्या माध्यमातून, या विषयाच्या माध्यमातून आम्हाला शिकायचा असतो. कारण एक पाय ज्याला आपण म्हणतो की जर पुढे जायचं असेल तर एक पाय मागं टाकावा लागतो आणि एक पाय पुढे म्हणजे एक पाय मागं असावा लागतो, एक पाय पुढे टाकावा लागतो, तरच आम्हाला पुढे जाता येतं. म्हणजे पुढे विकास करायचा असतानाच मागं काय झालं त्याच्या आधारावरच पुढच्या विकासाची दिशा ही ठरत असते. आणि त्याच्यासाठी मागचा इतिहास, मागच्या घटना, त्या घटनांचा बारीक अभ्यास, एकदम बारकाईने अभ्यास केल्याशिवाय पुढची दिशा ठरवता येत नाही. आणि पुढच्या विकासाचे जे टप्पे आहेत ते टप्पे आम्हाला विकसित करता येत नाहीत. जर पुढच्या विकासाचे टप्पे जर विकसित करायचे असेल तर पाठीमागे घडणाऱ्या ज्या घटनांचा आढावा घेतल्याशिवाय आम्हाला पुढे जाता येत नाही. त्याच्यानंतर आम्ही असं लिखित साधनातलं दुसरं एक साधन आम्ही पाहतो, 4 नंबरचं साधन आपण हे पाहतो. याच्यामध्ये समकालीन कागदपत्र. आता ही समकालीन कागदपत्र काय आहेत याचा जर आपण अभ्यास केला तर मध्ययुगीन कालखंडातली भारताच्या इतिहासामधले जी बरीच साधनं, म्हणजे समकालीन म्हणजे त्या काळातली बरीच साधनं आम्हाला पाहायला मिळतात. बिकानेर दप्तरखान्यामध्ये ही साधनं मोठ्या प्रमाणावर पाहायला मिळतात. या साधनाच्या माध्यमातून त्या त्या कालखंडातली सामाजिक, धार्मिक, राजकीय, आर्थिक, सांस्कृतिक जीवनाची माहिती आम्हाला या कागदपत्राच्या आधारे पाहायला मिळते. बिकानेर असेल, जोधपूर असेल, जयपूर असेल, या ठिकाणी ही कागदपत्र मोठ्या प्रमाणावर उपलब्ध असलेले आम्हाला पाहायला मिळते. आम्ही महाराष्ट्राचा जर अभ्यास केला तर विका राजवाडे, गह खरे यांनी अनेक संशोधन करून या कालखंडातले जे पत्रसंग्रह आहेत, समकालीन कागदपत्र आहेत, ते संग्रहित केलेले, त्याच्या माध्यमातून त्या त्या कालखंडातली माहिती आपल्याला पाहायला मिळते. तर यांच्याकडे 7272 पत्राचा संग्रह आहे. यातले ऐतिहासिक लेख संग्रह एकूण 15 खंडामध्ये प्रकाशित केलेले आहेत. आणि हे जे हे आहे ते पुणे या ठिकाणी आहे. त्याला पुणे दप्तर खाते असं म्हटलं जातं. या पुणे दप्तर खात्यामध्ये एकंदर 4 कोटी कागदपत्र असल्याचे आम्हाला पाहायला मिळतात. ते प्रकाशित केलेले आहेत. आणि 39 गट्टे, या 4 कोटी कागदपत्राचे 39 गट्टे तयार करून ठेवलेले आहेत. त्या गट्ट्यांना आम्ही ऐतिहासिक भाषेमध्ये रुमाल म्हणतो. आणि या साधनाच्या माध्यमातून त्या त्या कालखंडातला इतिहास आम्हाला रेखाटता येतो. त्याच्यानंतर 5वं लिखित साधन म्हणून आम्ही ज्याच्याकडे पाहतो ते आहे आत्मचरित्र. मग हे आत्मचरित्र काय आहे? आत्मचरित्राच्या माध्यमातून आम्हाला काय पाहता येतं? या साधनाच्या माध्यमातून कोणतं ज्ञान प्राप्त होतं? साधारणतः मी असं म्हणतो की आत्मचरित्र, एखाद्या व्यक्तीचं जे आत्मचरित्र आहे, त्याच्या कारकिर्दीमध्ये ज्या घडलेल्या घटना आहेत, ज्या चांगल्या असतील, वाईट असतील, घेतलेले जे निर्णय असतील, त्या आत्मचरित्रामध्ये अंकित केलेली जातात. आणि या आत्मचरित्राच्या माध्यमातून त्याचं लहानपण कसं होतं, त्याचं शिक्षण कसं होतं, आणि ते करत असताना त्याची महत्वाकांक्षा काय होती, तो राजघराण्यावर कसा आला, त्याने घेतलेले निर्णय काय आहेत, समाजाच्या उपयोगी आहेत की ते समाजाच्या विरुद्ध आहेत, त्याचं धार्मिक धोरण कशा प्रकारचं होतं, राजकीय विचार कशा पद्धतीची, साम्राज्य विस्ताराचं धोरण काय होतं, त्याचबरोबर समाज जीवनामध्ये त्याचा उपयोग कशाप्रमाणे त्यानं करून घेतला, समाज जीवनाचा, धार्मिक जीवन, धर्माविषयीची त्याची विचारधारा कशा प्रकारची होती. कारण भारतामध्ये अनेक जाती, धर्म, पंथ उदयास आलेले होते. या सगळ्या गोष्टीची माहिती त्या आत्मचरित्राच्या माध्यमातून आम्हाला पाहता येतं. अनेक लिखित साधन म्हणून या आत्मचरित्राकडे आम्ही पाहतो. लिखित साधनामध्ये जेव्हा आम्ही इतिहासाचं साधन म्हणून त्या गोष्टीचा अभ्यास करतो, त्या साधनामध्ये या आत्मचरित्राला आम्ही स्थान दिलेलं आम्हाला पाहायला मिळतं. साधारणतः ही आत्मचरित्र तुर्की आणि अरबी भाषेमध्ये, फारसी भाषेमध्ये आम्हाला पाहायला मिळतात. या कालखंडातल्या जे काही सम्राट आहेत त्या सम्राटाचे आत्मचरित्र आहेत, त्या आत्मचरित्रावरून त्याची माहिती प्राप्त होते.
मोगल बादशाह बाबर, ज्याला मोगल सत्तेचा संस्थापक, मोगल राजघराण्याचा संस्थापक म्हणून ज्या बाबरांकडे पाहिलं जातं, त्या बाबराविषयीची माहिती तुझुक ए बाबरी या आत्मचरित्रामध्ये आम्हाला पाहायला मिळते. मग बाबराचा जन्म कुठं झाला, मध्य आशियातली त्याची परिस्थिती, वयाच्या 12व्या वर्षी मिळालेलं राजपद, सतत मामा आणि चुलता याच्याशी झालेला संघर्ष, मग काही दिवस आजारपणामधले आणि सतत संघर्ष करत 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 काबूलचा राजा होणं, पुन्हा मध्य आशियामध्ये संघर्षाच्या माध्यमातून आपलं वर्चस्व निर्माण करणं, सतत धावपळ, 12व्या वर्षापासून धावपळ. त्या कालखंडात कोण सहकार्य केलं, कोण विरोधामध्ये गेलं, मामानी काय केलं, त्याचबरोबर चुलत्यांनी कसं आपल्याला कसं वागवलं, या सगळ्या गोष्टीची माहिती त्याने आपल्या आत्मचरित्रामध्ये लिहिलेली आहे. आणि आत्मचरित्राच्या माध्यमातून त्याचबरोबर भारतावर केलेल्या 5 स्वाऱ्या आणि त्याच्यामध्ये मग पानिपतचं 5व्या स्वारीच्या वेळेस पानिपतचं युद्ध, या सगळ्या गोष्टीची माहिती या आत्मचरित्राच्या माध्यमातून आम्हाला पाहायला मिळते. हे आत्मचरित्र हे तुर्की भाषेमध्ये आहे. जरी आत्मचरित्र हे तुर्की भाषेमध्ये असलं तरीही 1579 मध्ये याचं फारसी भाषेमध्ये भाषांतरित करण्यात आलं. फारसी भाषेमध्ये त्याचं भाषांतर केलं. त्याच्यानंतर 1866 मध्ये याच ग्रंथाचं इंग्रजी भाषेमध्ये रूपांतर करण्यात आलं. इंग्रजी भाषेमध्ये का रूपांतर करण्यात आलं? कारण ब्रिटिशांची सत्ता भारतावर निर्माण झालेली होती. मग ब्रिटिशांना सुद्धा वाटलं की मोगलांची सत्ता 325 वर्षे भारतावर होती. मग 325 वर्षा जी सत्ता भारतावर होती, त्या इतकी प्रदीर्घ काळ सत्ता भारतावर कशी टिकली? मग या मोगल सत्तेचा जो संस्थापक बाबर आहे, मग बाबराची ज्याला जीवन पद्धती म्हणतो, बाबराची प्रशासन व्यवस्था असेल किंवा त्याच्याविषयीची माहिती आहे, त्याचा अभ्यास करून आपली सत्ता जास्तीत जास्त या ठिकाणी टिकावी हा उद्देश असावा म्हणून याचंही इंग्रजी भाषेमध्ये भाषांतरित केलं गेलं. आणि त्याच्यानंतर 1871 मध्ये बघा, 66 मध्ये तर इंग्रजी भाषेमध्ये भाषांतर केलं. इंग्रजाला श्रेय देणारी दुसरी सत्ता भारतामध्ये होती, ती होती फ्रेंच. मग फ्रेंचांना असं वाटलं की इंग्रजीमध्ये याचं भाषांतर केलं तर मग आपल्या भाषेमध्ये भाषांतरित का करू नये, म्हणून याच ग्रंथाचं भाषांतर फ्रेंच भाषेमध्ये झालं. आणि भाषांतर करण्यात आलं कारण या कालखंडामध्ये इंग्रज आणि फ्रेंच यांच्यामध्ये वर्चस्व, भारतामध्ये व्यापारावर वर्चस्व निर्माण करण्यासाठी सतत संघर्ष चालू होता. आणि या आत्मचरित्राच्या माध्यमातून आपल्याला काय क्यू मिळतो, इथं काय मार्गदर्शन मिळतं? कारण त्यांनी भाषांतरित केलं, त्याच्या माध्यमातून त्यांनी त्याचं ज्ञान आत्मसात केलं, मग आपणही करायला पाहिजे असं फ्रेंचांना वाटलं, म्हणून त्यांनी त्याच्या भाषेमध्ये या आत्मचरित्राचं भाषांतरित केलं. त्याच्यानंतर जहांगीर ज्याला म्हणतो आम्ही, तुझुकी जहांगीर, हे जहांगीरचं आत्मचरित्र आहे. त्यात मोगल कालखंडातले युद्ध, अनेक प्रसंग, त्याचं उद्दिष्ट काय होतं, त्याचबरोबर दक्षिण भारताविषयीचं धोरण काय होतं, आणि दक्षिण भारतामध्ये सतत मोगलांना पराभव का स्वीकारावा लागत होता, याची कारण या जहांगीरच्या आत्मचरित्राच्या माध्यमातून आम्हाला पाहायला मिळते, त्याची मांडणी केलेली पाहायला मिळते. काही काही गोष्टी या आत्मचरित्राच्या माध्यमातून उलगडल्या जातात आणि आत्मचरित्राच्या माध्यमातून त्या कालखंडाचा इतिहास आम्हाला स्पष्टपणे मांडता येईल.